जालन्यातल्या अंबडमध्ये ओबीसींचा महामेळावा झाला। छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये यामध्ये जुंपली जोरदार हल्लाबोल या ठिकाणी झाला। या महामेळाव्याच्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचाही फोटो होता, मात्र पंकजा मुंडे या मेळाव्यासाठी गेल्या नाही। स्वतः भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्या सोबत या ठिकाणी जोडल्या गेलेत। याचं नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। पंकजाजी, स्वागत तुमचं। अंबडमध्ये ओबीसींचा महामेळावा झाला, मोठे बॅनर लागले, तुमचे फोटो त्यावर होते, त्यावरून तुम्ही उपस्थित राहणार असा एक कयास होता, मात्र मग तुम्ही आजच्या या मेळाव्याला का नाही गेलात? खरं तर आतापर्यंत ओबीसीचे अनेक मेळावे वेगवेगळ्या पक्षांनी, अगदी भारतीय जनता पार्टीने देखील घेतले, ज्याला अगदी राजनाथ सिंगांपासून अनेक नेते आले, पण हा असा मेळावा होता ज्याच्यामध्ये माझा फोटो लागला होता। त्यामुळे लोकांची नक्कीच अपेक्षा होती की त्याला मी यावं, आणि याच्यामध्ये हा सर्वपक्षीय मेळावा असल्यामुळे पक्षाचे कोण जावे याच्या संदर्भातला निर्णय हा राज्यातील पक्षातील टीमनी घेतलेला असल्यामुळे आशिष देशमुख, देवयानी फरांदे आणि डॉक्टर महात्मे या कार्यक्रमाला गेले होते। माझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मी बहुजन हिताय बहुजन सुखाय या भूमिकेची पुरस्कर्ता आहे, आणि त्याच्यामध्ये माझा जर तुम्ही पहिल्यापासून बाईट बघितला तर ओबीसी आणि मराठा समाजामधला कुठेतरी संघर्ष किंवा त्यांच्यामध्ये विवाद हा कमी होण्याकडे माझा जास्त कल आहे, कारण समाजातला गरीब आणि सामान्य माणूस ह्याच्यामध्ये पिसत असतो, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना मी वेळोवेळी माझी भूमिका स्पष्टपणे व्यक्त केली आहे। त्यामुळे वेगळं मला तिथे काही व्यक्त करण्याची गरज नव्हती। ही पिच भुजबळ साहेबांची होती आणि त्यांनी फुल बॅटिंग केलेली मी पाहिलेली आहे। खूप दिवसांनी एक चांगलं वक्तृत्व ऐकायला मिळालं, त्यांच्या वयाचा, अनुभवाचा अंदाज घेता आणि मराठा आरक्षणाच्या लोकांच्या अस्वस्थतेचा अंदाज घेता भविष्यात याच्यातनं काहीतरी मधला मार्ग हा निघेल याचा मला विश्वास आहे। नक्कीच पंकजाजी, मात्र हा ओबीसी नेत्यांचा महामेळावा होता, कोणत्याही पक्षाचा नव्हता। सर्व पक्षीयांचा जरी असेल तरी ओबीसी नेते या एका छताखाली एकत्र आले होते। जरांगे पाटील असं म्हणाले की पंकजा मुंडे या गरिबांची जान आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा म्हणजे तुमचा, पंकजा मुंडेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आणि म्हणून त्या गेल्या नाहीत। मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण मला जे वाटतं आत्ता एक काहीतरी व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे, ते असं म्हणाले आहेत की पंकजा मुंडेंना गरिबांची जाण आहे। हे एक साधं वाक्य, गरिबांची जाण असल्याशिवाय राजकारणात काम करण्याला काही अर्थ नाही। ती नक्कीच जाण आहे, मग ती गरीब असतील, मराठा समाजातील असतील, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये सहानुभूती आणि जाणीव आहे। त्याचबरोबर ओबीसी जे जन्मानी मागास आहेत त्यांच्याबद्दलही माझ्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे, जाणीव आहे आणि चिंता देखील आहे। मुळामध्ये आरक्षणाचा मुख्य गाभा हा केवळ आर्थिक मागासलेपण नसून हे सामाजिक मागासलेपण आहे। आपण जर घटनेमध्ये दिलेल्या आरक्षणांचा विचार करता, आमची तर अजून एक ह्याच्या पलीकडे पुढे जाऊन ही मागणी आहे की जे भटके विमुक्त आहे त्यांची वेगळी सूची तयार करून त्यांना सुद्धा एक संरक्षण देण्याची गरज आहे। आणि या सगळ्या प्रश्नांची जर आपल्याला सोडवणूक करायची असेल तर ह्याच्यामध्ये मला वाटतं एकमेव असा मुद्दा आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। आणि मुळात मराठा समाजाला राजकीय आरक्षणाचा आग्रहच नाही, त्यांचा आग्रह वेगळा आहे। आणि मुंडे साहेबांनी पहिल्यापासून ही भूमिका जाहीर केली की आमचा मराठा आरक्षणाला विरोधच नाहीये, आमचा विषय राजकीय आरक्षणाला, कारण ओबीसी समाज राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे, राजकीय दृष्ट्या मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, आणि त्यामुळे हा मुद्दा कुठेतरी वेगळ्या पद्धतीने मला वाटतं। पंकजाजी, हा मेळावा म्हणजे छगन भुजबळ यांचं एक शक्ती प्रदर्शन होतं का, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली, तर यामुळेच तुम्ही या मेळाव्यासाठी गेला नाहीत अशी ही चर्चा आहे। या सगळ्या मेळाव्यामध्ये सगळ्याच नेत्यांनी भुजबळांची तारीफ मला हे पहा, भुजबळांची तारीफ तर मी पण केली आता तुमच्या समोर। मी भुजबळ साहेबांचं माझं नातं अनेक वर्षाचं आहे, आणि तुम्ही जर आठवलात तर अगदी त्यांच्या अत्यंत संकट काळात सुद्धा मी कुठलीही भीती न बाळगता त्यांच्याबरोबर उभी राहिली आहे। त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे। त्यांची माझ्यासमोर कोणी जर कौतुक केलं तर मला गैर वाटण्यासारखं काय, माझ्या आणि त्यांच्या राजकारणामध्ये 20 वर्षाचा फरक आहे। मी त्यांच्यापेक्षा ज्युनियरच आहे, मी लहानच आहे, आणि मला त्या एखाद्या मोठ्या नेत्याचं कौतुक होत असेल तर मला काही वाटण्याचं कारण नाही। पण मी म्हटलं की ती त्यांची पिच होती आणि त्यांची बॅटिंग करण्याचा आज दिवस होता। पंकजाजी, बाहेर अशी चर्चा आहे की या मेळाव्याचं तुम्हाला निमंत्रण नव्हतं।
मला ओबीसीच्या कुठल्याही प्रश्नांवर, वंचितांच्या, गरिबांच्या आणि पीडितांच्या कुठल्याही प्रश्नावर निमंत्रणाची आवश्यकता नाही. मी अगदी बिना निमंत्रणाची देखील जाऊ शकते. नशीब ह्याच्यावर माझा फोटो होता. पण मग पक्षाने तुम्हाला मनाई केली? नाही, त्याच्यामध्ये वाटप केलेलं आहे की कोणी कुठं जायचं. माझी त्याच्याबद्दल हरकत असायचं कारण नाही. पंकजाजी, या महामेळाव्यामध्ये जरांगे हे टार्गेट होते. ओबीसी सगळे नेते, ओबीसीच्या सगळ्या नेत्यांच्या टार्गेटवर होते ते फक्त जरांगे. आता मी सर्वांची भाषणे काही ऐकली नाही. निसर्गतः जरांगेजी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरतायत आणि मग त्यांच्या विषयांवर उत्तर तिकडे दिली असतात किंवा त्यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले असतील. माझा सध्या अटेन्शन हे कोण कोणाला काय बोललं आणि ज्या दोन्ही कार्यक्रमाला मी उपस्थित नाही त्याच्यावर उत्तर देणं नाही. माझं अटेन्शन माझ्या जिल्ह्यात झालेल्या भयंकर घटनांकडे आहे. या घटनांचा कोणीतरी संवेदनशीलपणे आढावा घेतला पाहिजे. त्या सगळ्या घरातल्या झालेल्या घटना त्यांची अत्यंत SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या मागे कोण होतं आणि का अशा प्रसंगाला माझ्या जिल्ह्यातील लोकांना सामोरं जावं लागलं, कोणत्याही जातीचा तो असो, हा माझा सध्या मॅटर ऑफ कन्सर्न आहे. आणि माझी विनंती आहे की अशा प्रकारची घटना कधी इतिहासात घडली नसताना या राज्यातील प्रमुख नेत्यांनी इथे किमान त्यांची भेट तरी घ्यायला पाहिजे होती, जी मी इथे घेतलेली आहे. की मी कोणती मंत्रिमंडळातील सदस्य नाही, पण प्रमुख नेत्यांनी यांची भेट घ्यावी. बीड जिल्ह्याच्या अनेक कार्यक्रमाला, अनेक वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमाला सर्व नेते उपस्थित लावतात, पण अशा प्रसंगी आमच्या बीड जिल्ह्याच्या लोकांच्या पाठीवर हात फिरवायला कोणी आलं नाही ही माझी खंत आहे. नक्कीच. पंकजाजी का आले नाहीत? आता हे मी कसं उत्तर देणार निखिला? यायला पाहिजे. आग्रह आहे माझा की ह्याच्यात जातीने लक्ष घालायला पाहिजे होतं. इतक्या भयानक घटना, आमदारांचे घरं जाळले, सामान्य कार्यकर्त्यांचे, व्यावसायिकांचे घरं जाळले, त्यांच्यावर आता एवढा प्रसंग आला की त्यांच्या लेकरांना बाहेर फेकावं लागलं, त्यांच्या महिलांना पळून जावं लागलं. त्या अशा प्रसंगामध्ये राज्यकर्त्या, प्रमुख नेत्यांनी ह्याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे होती. कोणत्याही आंदोलनामध्ये, कुठल्याही श्रेयामध्ये प्रत्येक नेता पोचत असतो, पण जेव्हा अशी घटना असते तेव्हा त्याच्या आधी पोचलं पाहिजे, असं माझा आतापर्यंतचा अनुभव मुंडे साहेबांच्या राजकारणातला आहे. छगन भुजबळ यांनी असं म्हटलं की या सगळ्या घटना या पूर्वनियोजित होत्या, यासाठी एक कोड नंबर देण्यात आलेला होता. आणि तुम्ही ज्या वेळेला दौरा केला तेव्हा तुम्ही म्हणाला होता की ही एक पूर्वनियोजित किंवा कट षडयंत्र अशा प्रकारची ही घटना असावी. भुजबळ म्हणाले की यासाठी कोड नंबर देण्यात आले होते. हे भुजबळ साहेब म्हणाले, पंकजा मुंडे म्हणाल्या, आणखी कोणी म्हणाला असं नाहीये. हे जेव्हा मी तिथे गेले त्या घटनास्थळी ज्या लोकांनी जे आम्हाला सांगितलं प्रत्यक्ष त्यांचं भयंकर अनुभवाचं वर्णन, त्याच्यावरून माझी माहिती अशीच आहे. म्हणून मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा मी ह्या साईट्सना व्हिजिट केलं तेव्हा मी स्पष्टपणे हे मांडलेलं आहे की याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशनची चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या जिल्ह्यात असं परत झालं नाही पाहिजे. आंदोलनांचं आतंकात रूपांतर न होऊ देण्याचं कर्तव्य हे आंदोलनाच्या नेतृत्वाकडे असतं. त्या जे कोणी मोर्चाचे नेतृत्व करतायत, कोणत्याही जातीचे असतील, त्यांनी याची खात्री केली पाहिजे की सामान्य माणसाला त्रास नाही झाला पाहिजे किंवा कोणाच्याही जीविताला हानी नाही झाली पाहिजे. पंकजाजी, मात्र यामध्ये भुजबळ असं म्हणाले की गृहमंत्र्यांनी थेट माफी मागितली, त्यामुळे पोलिसांचं मॉरल डाऊन झालं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्या. असं म्हणाले असतील ते तर त्यांना त्याच्यावर ते जास्त भाष्य करू शकतील, पण नक्कीच पोलिसांचं मोराल डाऊन असल्यासारखं दिसत होतं. ज्या पद्धतीने घटना घडत गेल्या आणि त्याला स्पीडी हेल्प मिळाली नाही. पोलिसांचं मोराल वाढवण्याची गरज आहे. त्याचमुळे जालन्यातली जी घटना होती ती आणि ह्या दोन्हीची स्पेशल इन्व्हेस्टिगेशननी चौकशी केली पाहिजे. जे योग्य त्याला साथ देऊन अयोग्याला शिक्षा दिली पाहिजे. शेवटी न्याय आणि अन्याय ह्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नसतं. जे न्याय आहे ते न्याय, जे अन्याय आहे ते अन्याय. पंकजाजी, आता ही लढाई जी आहे ती थेट ओबीसी वर्सेस मराठा अशी दिसायला लागली आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं? मला याच्याविषयी प्रचंड पीडा वाटते, वेदना वाटते. कारण हे होऊ नये असं मला वाटतं. कारण कसं असतं, ह्याच्यानी समाजातल्या खालच्या तबक्यापर्यंत हा असंतोष, हा तिरस्कार पसरतो आणि त्याचा परिणाम समाजाच्या ग्रोथवर होतो, समाजाच्या विकासावर होतो. तो समाज, मग समाज जेव्हा आपण म्हणतो
त्याचा अनेक चेहरे असतात, त्याच्यात अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक परिस्थितीचे, आर्थिक परिस्थितीचे, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा फार वाईट होतोय. या परिस्थिती महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक आहेत. या आवरण्याचा जो प्रयत्न करतो त्याची महाराष्ट्राला गरज आहे असं मला वाटतं, या वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची नाही. पंकजाजी, ओबीसी समाज आता एकवटलेला आहे. अशा वेळेला याचं नेतृत्व छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांनी करावं. त्यांनी एक गट स्थापन करावा, आमचा त्याला पाठिंबा असेल असं महादेव जानकर म्हणालेत. पडळकर सुद्धा असं म्हणाले की आमचा सगळ्या धनगरांचा 5 कोटी धनगरांचा पाठिंबा हा तुमच्या पाठीशी असेल, तुम्ही पुढे व्हा. आता मला तर हे मान्यच नाही की एका व्यक्तीचं म्हणणं हा सगळ्या समाजाचा पाठिंबा असतो. कारण शेवटी समाज आपण काही कोणाच्या व्यक्तीला बांधलेला नसतो. मी म्हटलं की माझ्या जातीचा सर्व पाठिंबा इकडे करा असं मी कधीही आयुष्यात जाहीर असं कुठलंही आवाहन केलेलं नाही. आपण कोणत्या जातीचे मालक नाही आहोत, आपण त्या जातीचे सेवक आहोत. त्या जातीत जन्म घेतला जर ती मागासलेली असेल तर तिला वरचं चांगलं जीवन देण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात प्रयास केले पाहिजे. ह्याचा अर्थ आपण दुसऱ्या जातींचा तिरस्कार केला पाहिजे असं नाही. हे सगळे प्रश्न काही आज मी जन्मापासून चालू आहेत, माझ्या जन्माच्या आधीपासून चालू आहेत. ह्याच्यावर तोडगा निघायच्या ऐवजी ह्याच्यावर फक्त दरवेळी वातावरण पेटवलं जात असेल तर समाजातील सामान्य माणसांनी ह्याच्यातनं कुठेतरी बोध घेऊन ह्याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे. आणि माझ्यासारखे असंच सांगतात की कृपा करून असे वितुष्ट समाजांमध्ये पेरण्याचा प्रयत्न होऊ नये. पंकजाजी, मराठा आरक्षण द्यावं असं ओबीसी नेत्यांनाही वाटतं, मात्र ओबीसी मधून नको ही त्यांची थेट भूमिका आहे. अशा वेळेला आता छगन भुजबळ आहेत किंवा इतर जे ओबीसी नेते आहेत, प्रकाश शेंडगे आहेत, तर या सगळ्यांबरोबर आता तुम्ही उभ्या राहणार का? म्हणजे ओबीसी सगळे नेते आता एकवटणार का यासाठी? हे पण मी कोणाबरोबर उभं राहायचा विषयच नाहीयेत ना. ह्या 10 लोकांवर मी आहेच आहे की. माझ्या भूमिका जेव्हा कोणाशी मॅच होतात तर मी त्यांच्याबरोबर असतेच. पण इथे कोणाबरोबर उभं राहायचं, एक असं चित्र तयार करायचं हा माझा हेतू त्याच्यामध्ये नाही. आणि मुळामध्ये कोणतंही आरक्षण एखाद्या वंचित वर्गामध्ये एखाद्या त्याच्यापेक्षा मोठ्या वर्गाला टाकायचं तर त्याच्यामध्ये अवरोध होणारच आहे. हे मी मागच्या प्रेसमध्ये पण सांगितलं. समजा आता धनगर आरक्षण आणि आदिवासी आरक्षणचा विषय, धनगर समाजांना एसटी मधनं आरक्षण पाहिजे, एसटीचे लोक काही त्याच्यामध्ये वळून त्यांना घेतील का आतमध्ये? तसंच होणार आहे ओबीसी मध्ये. मराठा समाज जर आरक्षण मागत असेल आणि त्याच्यामध्ये ओबीसीच्या भविष्यावर परिणाम होत असेल तर अवरोध होणार आहे. हा अवरोध न होता हे शांततेच्या मार्गाने मार्ग काढण्यासाठी माझा स्वतःचा कमी अभ्यास असेल, कमी माझा अनुभव असेल, पण त्यांना वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे होतं. ते 1 टक्केवारी जर 16 बसत नाही तर जी 7-8% बसते ते दिली गेली पाहिजे होती. म्हणजे ते कोर्टात टिकलं गेलं पाहिजे होतं. तर हे प्रश्न निर्माण होत नाहीत. आणि तसं झालं असतं तर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला नसता. आता मला वाटतं की सगळ्या पक्षांनी हा निर्णय घ्यावा की किंवा आता जे सर्टिफिकेट्स बोला सर्टिफिकेट आता जे सर्टिफिकेट्स गेल्या 10 वर्षामध्ये, गेल्या अनेक वर्षामध्ये दिले गेलेले आहेत ह्याची एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. म्हणजे आकडे समाजासमोर येतील. त्यामुळे जर ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर प्रश्न निर्माण झाला असेल तर प्रत्येक पक्षाने जरी भूमिका घेतली की जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही आम्ही ओबीसीच्या जी राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा आहे त्याच्यामध्ये आम्ही मराठा समाजाचे जे कुणबीचे सर्टिफिकेट घेतले त्यांना लढवणार नाही. कदाचित तो जो संघर्ष आहे किंवा ते जे घर्षण आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काळापुरता करता येईल जोपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही. पंकजाजी, या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेताना दिसता. याचं कारण हे तर नाही की भुजबळ आणि जरांगे अशी वैयक्तिक लढाई आता या सगळ्यामध्ये दिसते? याचं कारण तुम्ही जे स्टेट करतायत की असं तर नाही ना, तसं तर नाही ना, असं काही माझं उत्तर असण्याचं कारण नाही. माझा तुम्ही राजकीय प्रवास पाहिला तर मी अशा कुठल्याही मोर्चात कधी सहभागी झालेली नाही. फक्त माझ्या या मोर्चांच्या भूमिकांमध्येच त्याच्या समर्पकता असू शकते. आणि आता त्याला शुभेच्छा देखील आहेत. आणि त्याच्यात पक्षांनी ज्या लोकांना सांगितलेलं आहे ते मला जे सांगितलं ते सहभागी झालेत, तर प्रतिनिधित्व आलंय. बाकी मी इथे जरी बसले तरी ओबीसीच्या आणि वंचितांच्या, नुसतं ओबीसी म्हणजे आता काय झालंय की ओबीसी म्हणजे मराठा इतर असं नाहीये. माझ्या मते तर जो बॅकवर्ड आहे, जो बहुजन आहे, तो सर्व एकत्रच आहे, तो सगळा एकच आहे. आणि त्यामुळे त्यांच्या लढाईमध्ये, त्यांच्या संघर्षामध्ये माझ्या प्रत्येक रक्ताचा थेंब न थेंब समर्पित आहे. उद्या वेळ आली की त्यांच्यासाठी काही करायची तर माझी तयारी असेल. फक्त ते राजकारणच फक्त करण्यासाठी मी थोडंसं त्याच्यापासून दूर राहते.
जी, खूप खूप धन्यवाद पंकजाजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर पंकजा मुंडे मेळाव्याला का गेल्या नाहीत याचं थेट उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की यासाठी पक्षानं ज्यांना पाठवलं तेच या मेळाव्यासाठी गेल्या. माझं नाव त्यामध्ये नव्हतं, त्यामुळे मी गेले नाही, असं पंकजा मुंडे यांनी